7 कप्प्यांचे घावण, आतून गोड रसाळ, बाहेरून लुसलुशीत जाळीदार. कोकणातील या पारंपरिक रेसिपीसाठी आपल्याला एक अख्खा नारळ विळीच्या साहाय्याने खवून घ्यायचं आहे. 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. आता गॅसवर कढई ठेवायची आहे. 1 चमचा तूप घालायचं आहे. त्याच्यात काही ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत. ओला नारळ आणि गूळ हे एकत्र मिक्स करून आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आणि मंद आचेवरती छान असं परतून घ्यायचं आहे. काजू बदामचे काप घालायचे आहेत. पाव चमचा वेलची पावडर. मिश्रण थंड होऊ द्यायचे. 3 ते 4 तासासाठी तांदूळ भिजत घातले होते ते मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचे. पाणी आणि मीठ आपण आवश्यकतेनुसार घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आता एक भिडं ठेवायचं आहे गॅसवर. भिडं तापलं की तेल लावायचं आहे आणि घावण घालून घ्यायचं आहे. 2 मिनटं वाफ काढायची आहे. आता अर्ध्या बाजूला आपल्याला ओल्या नारळाचं जे सारण बनवलं ते घालून हे दुमडून घ्यायचं आहे. जी बाजू आता मोकळी आहे तिथे अर्धा घावण घालायचं आहे. पुन्हा वाफ काढायची आहे आणि वाफ काढून झाल्यावर पुन्हा सारण घालायचं आहे. पुन्हा दुमडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला जे मोकळं आहे तिथे आपल्याला घावण घालून आता हीच प्रोसेस आपल्याला 7 लेयर येईपर्यंत रिपीट करायचं आहे. छान असे घावण आपल्याला सगळे मंद आचेवरती भाजून घ्यायचे. तयार आहे आपले 7 कप्प्याचे घावण. तूप घालून एन्जॉय करा.